हाय मित्रांनो, मल्हार अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलवरती नवनवीन अपडेट्स घेऊन येत असतो आणि मी थोडं कंटेंट टाकत असतो मित्रांनो. तर जसं शक्य होईल तसं मी ह्या चॅनलवरती इम्पॉर्टंट कंटेंट आणि ऑथेंटिक कंटेंट देण्याचा प्रयत्न करत असतो. तर हायकोर्टामध्ये जी मेगा भरती निघाली आहे तर त्याबद्दल आपण अगोदरच 3 व्हिडिओ घेऊन आलो होतो मित्रांनो, की ज्यामध्ये आपण स्टेनोग्राफरचा एक वेगळा, चालकचा वेगळा आणि शिपाई या पदाचा वेगळा. तर आता आपण हायकोर्टामध्ये जो क्लर्क आहे त्याच्याविषयी डिटेल माहिती घेणार आहोत मित्रांनो. पात्रता काय, पगार किती असेल, जागा किती असेल, एज रिलॅक्सेशन असेल का, तुमची परीक्षा पद्धत कशी असेल, निवड प्रक्रिया कशी असेल, तर फॉर्म कसा भरायचा, फॉर्मची फी किती आहे, तर फॉर्म कधी सुरू होणार आहे, तर याविषयी मी तुम्हाला अपडेट देणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही तीन व्हिडिओ बघितले नसेल तर ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. त्यामध्ये पण मी तुम्हाला डिटेलमध्ये हे केलेलं आहे मित्रांनो, सांगितलं आहे. तर हायकोर्ट बॉम्बेमध्ये आहे. तर तुमच्या एकूण 3 ठिकाणी जागा निघाल्या आहे मित्रांनो. मुंबईमध्ये, की बॉम्बे हायकोर्ट मेन तर मुंबईला आहे, पण त्याचे जे बेंच आहेत म्हणजे खंडपीठ आहे ते महाराष्ट्रात 2 ठिकाणी आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. तर क्लर्कच्या 830 जागा मुंबईमध्ये आहे मित्रांनो, आणि 166 नागपूर आणि 336 औरंगाबादला. त्यामध्ये 4% जे दिव्यांग आपले बांधव असतात त्यांच्यासाठी रिझर्व आहे. म्हणजे 33 जागा बॉम्बेमध्ये, 7 नागपूरमध्ये आणि 13 छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर इथं वेटिंग लिस्टसाठी पण त्यांनी 200 वेटिंग लिस्टसाठी इथं ठेवले आहे मित्रांनो कॅन्डिडेट, आणि इथं 40 आणि इथं 81. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची लिस्ट लागणार आहे. इथं सिलेक्शन लिस्ट लागणार आहे आणि वेटिंग लिस्ट पण लागणार आहे मित्रांनो. आणि याचं जे स्टेमचा तुमचा स्केल असणार आहे, की ज्याच्यामध्ये 29,200 तुमचं बेसिक असणार आहे. म्हणजे तुमची स्टार्टिंग पगार जाते बघा मित्रांनो 60 ते 65,000च्या दरम्यान, 65च्या वरतीच जाईल. तर जी तुमची जर टायपिंग झालेली असेल तर तुम्हाला हा खूप मोठा चान्स आहे मित्रांनो, की एकदम रिप्युटेड जॉब आहे, हायकोर्टाचा जॉब आहे मित्रांनो. हायकोर्टामध्ये कसलंही टेन्शन नाही आणि बाकीच्या डिपार्टमेंटपेक्षा खूप चांगलं आहे मित्रांनो. तुमचं लागलं तर तुमची लाईफ सेट असणार आहे. तर पेमेंट पण खूप चांगलं आहे मित्रांनो. क्लर्कची पोस्ट असून तुम्हाला 29,200 की लेवल 5चं बेसिक भेटतं आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचं. तुम्ही जर ज्युनियर क्लर्क जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये गेला तर 19,900 तुमचं बेसिक असतं मित्रांनो. इथं तुमचं डायरेक्ट 10,000 बेसिक जास्त आहे. जर तुमची पात्रता काय असणार आहे एजसाठी बघा, 18 ते 38 सेम. SC ST OBC साठी 18 ते 43 वर्ष असायला पाहिजे. आणि स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल किंवा हायकोर्टाचे एम्प्लॉई असेल त्यांच्यासाठी मिनिमम 18 आणि मॅक्झिमम किती पण चालतं. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं दिलं आहे की मस्ट पोजेस युनिव्हर्सिटी डिग्री, म्हणजे तुमची डिग्री पाहिजे. 3 वर्षाची असू द्या, 4 वर्षाची असू द्या, काही असू द्या, तुम्ही PhD केलेली असू द्या तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि महत्त्वाचं तुमची टायपिंग पाहिजे. GCC TBCमधून असेल तर अतिउत्तम, नाही तर मग ITI वगैरे जे इन्स्टिट्यूट असतात त्याच्यामध्ये पण टायपिंग घेतली जाते. आणि तुमचं MSCIT पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही ITI वगैरे तिथून केलं असेल तर त्याच्यासोबत तुमचं कम्प्युटर प्रोफिशियन्सी जे सर्टिफिकेट असतं ते पण द्यावं लागतं. म्हणजेच MSCIT वगैरे इथं दिलं आहे मित्रांनो. हे एवढे सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. कॅन्डिडेट शॅल बी एलिजिबल फॉर द अपॉइंटमेंट, म्हणजे अपॉइंटमेंटच्या वेळेस काय काय त्याची क्रायटेरिया आहे. तो भारताचा नागरिक पाहिजे, महाराष्ट्राचा नागरिक पाहिजे, शाल competent to the enter into the contract, she possesses a good character and the antecedent म्हणजे त्याचं कॅरेक्टर चांगलं पाहिजे मित्रांनो, त्याच्यावरती कोणतीही केस वगैरे नसले पाहिजे. हे सगळं त्यांनी क्रायटेरियामध्ये दिलं आहे.
गाईडलाईन फॉर द एक्झामिनेशन बघा तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार म्हणजे कम्प्युटर टेस्ट होणार मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये. मार्क्स किती असणार त्याला? 1 तासाची. तर त्याच्यामध्ये तुमचं काय इथं मार्क्स 90 दिले. मिनिमम पासिंग मार्क्स त्यांनी 45 दिले, म्हणजे 50% मार्क्स तुम्हाला इथे पण घ्यायचे आहे मित्रांनो. 90 मार्काची तुमची टेस्ट असणार. त्याच्यामध्ये मराठी 10 मार्कासाठी, इंग्लिश 20 मार्कासाठी, जनरल नॉलेज 10, रिझनिंग 20, अर्थमॅटिक म्हणजे गणित 20 आणि कम्प्युटर 10. तर अशा प्रकारे तुमची 10, 10, 20, 50, 60, 70, 80, 90 मार्काची अशी टोटल तुमची परीक्षा असणार आहे. आणि 20 मार्काची टायपिंग टेस्ट होणार आहे मित्रांनो. तर 400 वरचा पॅसेज असेल तुम्हाला आणि ड्युरेशन 10 मिनिटाचं असेल. जर तो टायपिंगमध्ये फेल झाला तर समजायचं तुमचे तिकडे किती 90 पैकी 90 मार्क जरी असले तरी तुम्ही नॉट इलिजिबल व्हाल मित्रांनो. आणि वायवा असेल तुमचा 40 मार्काचा, म्हणजे टोटल मार्क्स किती झाले? 150 मार्क्स झाले मित्रांनो, टोटल 150. मराठीमध्ये काय ग्रामर वगैरे, कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्स अँड युजेस, नंबर ऑफ क्वेश्चन 10, नंबर ऑफ मार्क्स 10. त्यांनी इथं सिलेबस दिला आहे. स्पेलिंग, ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्स आणि युजेस ऑफ द वर्डचे युजेस कसं करायचं. जनरल नॉलेजमध्ये क्वेश्चन अँड डेली इव्हेंट्स म्हणजे करंट अफेअर, वर्क ऑफ एमिनंट पर्सन इन द व्हेरियस फील्ड अँड ऑन हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द इंडियाचे हिस्ट्री आणि जिओग्राफीवरती प्रश्न विचारले जातील. स्पेशली रिलेटेड टू द महाराष्ट्राच्या हिस्ट्री आणि जिओग्राफी तुम्ही फक्त करून जा. त्याच्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आणि 10 क्वेश्चन येणार आहे मित्रांनो. जनरल इंटेलिजन्स म्हणजे क्वेश्चन टू टेस्ट द क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ETC. अर्थमॅटिक ॲडिशन, सबस्क्रॅप्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सन अँड डेसिमल फ्रॅक्शन ETC. मी तर म्हणतो इथं बोर्ड मासवरतीच क्वेश्चन येणार आहे मित्रांनो. त्यांनी सिलेबसमध्येच ते दिलं आहे. आणि कम्प्युटरमध्ये कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन. तर अशा प्रकारे तुमचा मित्रांनो सिलेबस आहे. द इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कम्प्युटर ओनली. म्हणजे इंग्लिश टायपिंग टाईप रायटरवरती होणार नाही मित्रांनो, कम्प्युटरवरतीच होणार आहे. टाईम टेबल व्हेन्यू वगैरे जो आहे तो आपल्या बॉम्बे highcourt.nic.in वरती दिला जाईल मित्रांनो. आणि सेम 1000 रुपये फी मित्रांनो. आणि वेबसाईट दिलेली आहे आणि फॉर्म तेच 15 तारखेपासून चालू होणार आहे आणि 5 जानेवारीपर्यंत फॉर्म असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो मी डिटेल तुम्हाला हायकोर्टाच्या प्रत्येक पदासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवून दिला आहे मित्रांनो. तो सेपरेट व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला सगळं कळेल. तुमची पात्रता काय लागेल, तुमचं एज काय असेल, तुमचं एज्युकेशन काय लागेल, तुम्हाला पगार किती असेल हे पण मी सांगितलं आहे मित्रांनो. तर थँक्यू.